एरवी सुद्धा जेव्हा लोक बायका कोणीही मुली त्यांना भेटायला येतात तर त्यांच्या पाया पडतात कधी कधी भारावून जाऊन किंवा त्यांच्यावर त्यांना फोटो काढावे, पण त्या इतक्या प्रेमाने त्या सगळ्यांना हँडल करतात. अलकाताई म्हणजे रडवणं आणि रडूबाईच्या भूमिका मी आयुष्यभर केल्या. मला काही त्यात वाटत नाही, मी व्यवसाय म्हणून स्वीकारल्या आणि त्याच्यावर मी जवळजवळ 200 सिनेमे तसेच केले. मी वेगळे 125 सिनेमे वेगळे केले असतील, पण 200 सिनेमे रडवण्याचे केले, त्यामुळे काय मला त्याच्यात काही खंतही वाटत नाही. हाय हॅलो नमस्कार मंडळी. आज मी प्रचंड खुश आहे, इतकी खुश आहे कारण आज मी अशा व्यक्तीला भेटणार आहे ज्या व्यक्तीला मी एवढ्या 12 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा भेटतेय. अलका कुबल आणि अभिषेक देशमुख. अभिषेक मी पहिल्यांदाच भेटते. हॅलो. आणि आता तुमचं नाटक येतंय, म्हणजे कोरं करकरीत छान नाटक आहे, वजनदार, नावातच वजन आहे. तर जेव्हा पोस्टर बघितलं, बाकी काही माहित नाही, पण पोस्टर बघितलं तेव्हा एक फक्त धावण्याची एक क्रिया फक्त आहे. तर कशी ही क्रिया सुरू झाली, कशा या नाटकाचा तुम्ही दोघे भाग झालात? एक तर मी बऱ्याच वर्षांनी नाटक करते, जवळजवळ 27 वर्षांनंतर. आणि संपदा जोगळेकरांनी मला नोव्हेंबर-डिसेंबरला विचारलं होतं या नाटकासाठी, पण तेव्हा मला जरासं माझं होतं तारखा कमिटमेंट्स होत्या, म्हणजे मला 3-4 महिने तरी काही जमणार नाहीये. त्यानंतर काही असेल तर वाटलं थांबणार असाल तर करू, अदरवाईज तेही मी वाचन करेन वगैरे आणि मग ठरवू. पण संपदाने खरंच मला मार्च-एप्रिलला कॉल केला, अलकाताई आता वाचन करूया का? तर म्हटलं चालेल. मग जेव्हा माझ्या घरी वाचन वगैरे झालं, एकदम कॅरेक्टर सुंदरच होती आणि सगळ्याच कॅरेक्टर या नाटकातल्या, आम्ही 5 जणच आहोत, पण 5ही जणांच्या भूमिका एवढ्या सुंदर आहेत की म्हणजे एकाला मायनस केलं तरी नाटक होणार नाही, अशा त्या भूमिका आहेत, एकमेकांची कनेक्ट, म्हणजे सगळेजण एकमेकांना. खूप छान. आणि आमचं बॉन्डिंगही तसंच झालंय, मजा आली. आणि आम्ही महिनाभर जवळजवळ रिहर्सल्स करत होतो, 10-10, 12-12 तास. हो, पण संतोषने आमच्याकडनं फार छोट्या छोट्या जागा करवून घेतल्या, म्हणजे हे आमच्या डिरेक्टरचं क्रेडिट आहे. आणि प्रोड्युसर म्हणून मी अजून मला अचानक नंतर नाव कळलं की दिलीप जाधव पण या नाटकाचे प्रोड्युसर आहेत, म्हणजे अष्टविनायक आणि विप्रा क्रिएशन असं ते दोन्ही मिळून होतं. त्यामुळे करायचा नाही, न म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, कारण नाही तर एवढी मेहनत करून ना कधी कधी प्रयोगच लागत नाही. मग बरोबर वाटतं मेहनत फुकट गेली, प्रयोग नीट लागले पाहिजेत, महाराष्ट्रभर पोहोचलं पाहिजे. मुंबई, पुणे, नाशिक आहेच, पण त्याशिवाय सगळं महाराष्ट्र, इंटिरियर महाराष्ट्र नाटक पोहोचलं पाहिजे, हे मला मनापासून वाटतं. म्हणजे मी माझे सिनेमे पण तसेच पोहोचवायचे प्रयत्न करायचे. ते तर म्हणजे कमालीचे पोहोचलेत. आता यापूर्वी पण मी हा किस्सा सांगतच होते. मी रिक्षातून येताना रिक्षावाल्या काकांनी मला विचारलं नाट्यगृहापाशी थांबल्यावर की नाटक बघायला का? म्हटलं हो दादा. कुठलं नाटक आहे? हो म्हटलं वजनदार नाटक आहे, अलकाताई आहेत त्याच्यामध्ये. अलकाताई आहेत का? मग मी येऊ का? म्हणजे मग आता त्या भेटतील का? असं काहीतरी झालं. म्हणजे त्यांना खरंच इतका जेन्युइन इंटरेस्ट होता. पण मग काय बोलू मी त्यांना भेटल्यावर? म्हणतो काका या, काही हरकत नाहीये. पण काकांना ती थोडी धाकधूक होती, त्यामुळे काका म्हणे मी येतो, फिरून परत येतो, पण नाटक बघायला येतो. मी म्हटलं या या या. त्यामुळे अलकाताई जिथे त्या गोष्टी हिट होणार आहे याच्यामध्ये काही आम्ही प्रयत्न सगळेच करतोय. आणि आमची टीम मी म्हणेन ना की म्हणजे कधी कधी हे सगळं भट्टी जुळून यावी लागतं. म्हणजे आमच्याकडे जसं आता आमची पूनम सरोदे जी सरूची कॅरेक्टर करते, आता नाटक पाहिल्यावर तुलाही कळेल तुझ्या. पण तिला आत्ताच का आधी बक्षीस मिळालं होतं, आत्ताच तिला अखिल भारतीय नाट्य परिषदेचं पण बक्षीस मिळालं. साक्षी पाटील, आमचा अभि, तर अभिला बघायला तर एवढ्या मुली आणि लेडीज असतात भेटायला, म्हणजे नाटक संपल्यावर, कारण आई कुठे काय करते मुळे तो यशमुळे एवढा पॉप्युलर आहे. मी ते बघत असते. मी खरं तर सिरियलचा एकही एपिसोड नाही पाहिला, पण मी एवढं अरे अभि खूपच असं होतं मला. मी एकही एपिसोड मिस नाही केलेला. आमचं कसं होतं, बघायची नाही असं नाही, आम्ही घरात नसतो, पण मधनाच कुठल्या तरी ते बघणं होत नाही. त्यामुळे मी अभिला तोपर्यंत ओळखतही नव्हते रिहर्सल सुरू होईपर्यंत. म्हणजे अगदी आमची रिहर्सल, पण आमच्यात एवढं तर बॉन्डिंग झालं, खूपच छान. म्हणजे आणि आमचा अभय जोशी माझा जुना मित्र आहे अभय, खरं तर म्हणजे प्रत्येक जण आपापली कॅरेक्टर सॉलिड करतं. त्यामुळे नाटकाची भट्टी आणि चढता मी म्हणते ग्राफ आहे याला. पहिल्या अंकात हळूहळू त्याची पेरणी होत जाते आणि दुसऱ्या अंकाचा ग्राफ खूपच वाढतो आणि लोकांना आवडतच. ते भेटायला जे प्रेक्षक येतात नरूच्या, तो आम्हाला जास्त आनंद आहे. म्हणजे सिनेमाला आम्ही प्रीमियरनाच भेटतो, पण बाकी माहिती नसतं. पण नाटकाला ही जी मजा आहे ना, ही लाईव्ह रिस्पॉन्स आहे.
खरंच अभिषेक तू काय सांगशील? एकतर अभिषेकच्या आधी मी म्हणेन की यश हे कॅरेक्टर इतकं लोकप्रिय झालंय, खरंच आहे. मुलगा असावा तर असा, हो. हे इतकं लोकांना असं वाटतं ना. पण असा अभिषेक इकडे कसा काय भाग झालाय वजनदारचा? मला या नाटकासाठी विचारलं तेव्हा एका नाटकासाठी मला विचारलं होतं, पण त्याला वेळ लागत होता, समूह त्यांचं ठरत नव्हतं. आणि बरोबर त्यावेळेस मला हा फोन आला आणि मला जेव्हा कळलं की टीम अशी अशी आहे आणि त्यानंतर मला खूप आनंद झाला. पण त्याहीपेक्षा मला आनंद झाला जेव्हा मला कळलं की आईचं पत्र अलकाताई करतात. पण त्या आधीच मी इंटरेस्टेड होतो आणि हो म्हणलंच होतं. पण मला लगेच दुसऱ्या दिवशी कळलं की अलकाताई करतायत आणि त्यांचं म्हणजे ते आहे, तर मी खूपच खुश झालो. आणि या सगळ्यात मला असं वाटतं की तू जी म्हणलीस की पोस्टर मध्ये असं दिसतं की धावणं आणि हे म्हणजे 1 महिन्याचा काळ हा आमच्यासाठी तर म्हणजे रिहर्सल करणं हे सगळं कठीण होतंच. पण मी असं म्हणेन की या सगळ्यामध्ये अलकाताईने सगळ्यांना खूप छान सांभाळून घेतलं. म्हणजे तिने तिचं दिग्दर्शकाबरोबरचं ट्युनिंग, दिग्दर्शक आणि तिचं ट्युनिंग एक आम्ही आमच्या डोळ्यांनी बघत होतो. आम्ही सगळे अनोळखी होतो एकमेकांना, आम्ही समजून घेत होतो, रिहर्सल करत होतो. आणि नाटक ही अशी गोष्टी ज्याच्यामधली तालीम ही अतिशय डेलिकेट गोष्ट असते आणि तो पाया असतो. तो जर स्ट्रॉंग असेल आणि तो स्ट्रॉंग फक्त तुम्हाला डायलॉग पाठ करून ते नाही करत होत नाही. बरोबर, तुम्हाला माणूस म्हणून एकमेकांना एक्सेप्ट करावं लागतं थ्रूआउट द प्रोसेस. तेव्हा त्याच्याबरोबर तुम्ही त्या लोकांबरोबर वावरता सहजतेने, तुमच्यामध्ये कम्फर्ट लेवल येतो. आई आणि मुलामधला जो कम्फर्ट खऱ्या आयुष्यात आम्हाला म्हणजे जो जसा असतो तिथपर्यंत आम्हाला जावं लागतं. तर या सगळ्यामध्ये मी असं म्हणेन की अलकाताईने खूप छान आणि अगदीच त्याच्यामध्ये काहीच नाही, मनापासून सांगतो तिने खूप पुढाकार घेतला प्रत्येक गोष्टी. नवीन गोष्ट ट्राय आउट करण्यासाठी ती कधी असं म्हणायची नाही, काही प्रश्न, ती नेहमी तयार असायची. तर या सगळ्या गोष्टी बघून नवीन गोष्टी शिकताही आल्या आणि आपल्यालाही कळतं की आपल्या क्षेत्रातले सिनियर्स कसे वागतात. बरोबर, हे आपण नकळत बघत असतो, तसं मी शिकत गेलो, नकळत ग्रास्प केलं. त्याच्यामुळे इतकं छान उदाहरण आमच्या समोर असल्यामुळे, तिने इतकं छान सांभाळून घेतल्यामुळे चर्चेमध्ये नेहमी मोकळेपणा ठेवला. म्हणजे दिग्दर्शकाने सुद्धा आणि अलकाताईने सुद्धा, दादा आहे त्यांनी सुद्धा. तर हे जे सिनियर मंडळी होती या सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि आमची ती प्रोसेस खूप छान झाली. आणि त्यामुळे आम्ही आता प्रयोग करताना आमच्यामध्ये उत्साह असतो. करेक्ट, आम्हाला आता प्रत्येक प्रयोगाने काहीतरी नवीन गोष्टी सापडतात, काही छोट्या छोट्या गमती जमती होतात, मग आम्ही पण आम्ही या सगळ्याचा बेस खूप छान सिरियस आणि प्रोफेशनलही होता. म्हणजे ऍट द सेम टाइम आम्ही खूप घरगुती करतो असेल, या सगळ्याला एक व्यावसायिकतेची किनार असते. या सगळ्यातनं हे आमचं पझल छान जोडलं गेलं आणि त्याचं एक छान चित्र आता उभं आहे. तर त्यातलं महत्वाचं आपण जे म्हणतो ना, वजनदार म्हणजे काय, तर जिम मध्ये गेल्यानंतर वजन असतात वेगवेगळी, पण त्या सगळ्याला जोडणारा तो एक रॉड असतो, ती मधला कणा असतो, तो ही तिला धरून हे सगळं आपण उचललं जातं. आणि ते असं सांगून होत नाही, म्हणजे ती हे कुठे बोलून नाही दाखवत, पण ते आम्हाला सगळ्यांना जाणवत असतं आणि त्या मजबूत कणा आहे. आणि त्याच्यामुळे मग आम्हाला परफॉर्म करताना मजा येते. कुठल्याही गोष्टीसाठी ती आधी तयार असते, तिचा मूड ती नेहमी छान ठेवते, सांभाळून. हे केलं की म्हणजे पॉझिटिव्हिटी ती महत्वाची, मग तिच्यामुळे मी तसा राहतो. अभयदादा तर आमचा जे डॉक्टरची भूमिका करतात तो तर एव्हरग्रीन, तो पण कधी टेन्शन मध्ये दिसत नाही, कुठलीही गोष्ट करायला तर नेहमी तयार असतो. तर सिनियर म्हणून त्यांच्याकडे बघितल्यानंतर हे कळतं आणि मग मैत्रीपूर्ण नातं तयार होतं. सिनियर ज्युनियर या गोष्टी न राहता ते मैत्रीपूर्ण होतं आणि त्यातही आदर. तर त्या दिवशी आम्ही नाशिक टू मुंबई गेलो, मग ज्याची त्याची लव्ह स्टोरी ऐकत गेलो. असं मज्जा आली. मी लगेच अभिला विचारलं, तुझं कृतिकाचं कसं जमलं, आमच्या मुलींना काय काय तुमच्या आयुष्यात कोणी ऐका, म्हणजे अशा गप्पा ते एवढं मी एकत्र बसतो आणि चाललेलं असतं प्रवास होतो. तर अशी ही सुरुवात झाली आणि असं बेसिकली नाही. मला ना तुम्ही दोघं इतके छान बोलतायत ना आणि अशा गप्पा रंगतायत ना, त्यामुळे उगाच कुठेतरी थांबवावं असं काही नाहीये. अलकाताई, मला एक असं तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही इथे म्हणतात की एक रॉड आहात, तुम्ही सगळ्यांना बांधून ठेवणारा इथला मोठा, त्यांचं मोठेपण आहे सगळ्यांचं सांगणं, पण ते खरंही आहे. नाही पण तुम्ही आधी ज्या भूमिका केलेल्या आहेत ना, म्हणजे लोकांनी अलकाताईंना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघितलंय, पण एक काहीतरी एक डोळ्यासमोर आहे की अलकाताई म्हटल्यावर अशा पद्धतीचं अलकाताई म्हणजे रडव नाही. आणि रडूबाईच्या भूमिका मी आयुष्यभर केल्या. मला काही त्यात वाटत नाही, मी व्यवसाय म्हणून स्वीकारल्या आणि त्याच्यावर मी जवळजवळ 200 सिनेमे तसेच केले. मी वेगळे 125 सिनेमे वेगळे केले असतील, पण 200 सिनेमे रडवण्याचे केले.
त्यामुळे काय मला त्याच्यात काही पण खंतही यात तुम्ही वाटत खूप हसवताय लोकांना. हो खरंच आहे. म्हणजे मला संपदाने माझ्यावर विश्वास ठेवला, संतोषने ठेवला, आमच्या प्रोड्युसर्सने ठेवला. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि आता मी वेगळ्या करते. जसं मला धुरळामध्ये वेगळी भूमिका मिळाली, हो. सलीलच्या फिल्म मध्ये वेडिंगचा क्षणी मला मिळाली, सलील तो कुलकर्णीच्या. फारच छान आहे सिनेमा, वेडिंगचा हो, सिनेमा हो. प्रचंड म्हणजे आवडतो असं मला. आताही मी 3-4 सिनेमे खूप वेगळ्या भूमिका करते. तर आता कुठेतरी लोकांना वाटतंय की या वेगळ्या कॅरेक्टर मध्ये अलकाताई चांगली वाटेल. हे महत्वाचं आहे. म्हणजे मला बरं वाटतंय. पण अलकाताई दिसतातही छान या सगळ्या कॅरेक्टरमध्ये. Yes. आणि अभिषेक, आता तू जेव्हा अलकाताईंसोबत तू म्हणालास मगाशी की तुला अलकाताई आहेत म्हटल्यावर असं झालं होतं की हो. वा वा अलकाताई आहेत. हो. तर हे ड्युरिंग तालीम म्हणा किंवा काय अशा गोष्टी आहेत ज्या तू अलकाताईंकडून शिकतोयस? म्हणजे मी म्हणणार नाही आता, तू कदाचित लिस्ट येईल मोठी, पण अशी एखादी नाही, गोष्ट अगदी आहे की थोडक्यात सांगायचं तर मी तिच्याकडनं, आणि मी नाही, आम्ही सगळे जे आता मुलं आहोत या म्हणजे आम्ही सगळेच जण तिच्याकडनं, मला असं वाटतं की प्रोफेशनल अप्रोच खूप महत्वाचा, की तुम्ही एक काम घेतलंय तर त्याची कमिटमेंट तुमची जेव्हा असते तेव्हा तुम्ही तालमीच्या वेळा पाळणं आणि कुठल्याही बाकी इतर गोष्टीमध्ये न आणता आपण जे काम करतोय त्या कामाला प्रायोरिटी देणं, ही गोष्ट अतिशय शिकण्यासारखी आहे. यांच्याकडून आम्हाला पुन्हा असं स्वतःची खात्री पडते की हो आपण करेक्ट क्षेत्रात आलोय. वा, बरोबर. म्हणजे खरं अर्थाने महत्वाची असं. आणि आहे. बरोबर आहे. आम्ही सिनियर म्हणून यांच्याकडे हेच बघत असतो. आणि मलाही वाटतं की या वेळेचं बंधन म्हणजे प्रत्येकानेच पाळायला हवं. प्रोड्युसरचा एक रुपया जात असतो मिनिटाला, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. तो काही टाइमपास करायला या क्षेत्रात उतरला नाहीये. तर तुमची जबाबदारी आहे. तुम्ही त्या युनिटचे, त्या ग्रुपचे एक सदस्य आहात. म्हणून मला असं वाटतं, जसं शूटलाही आम्हाला 9ची शिफ्ट असते, तर आम्ही उगाच ट्रॅफिक लागलं, हे लागलं, वेळ झाला. आता ट्रॅफिक हा आयुष्याचा भागच झाला. तर ही कारणं सांगून चालतच नाही. तुम्हाला निघायला हवं आणि करायला हवं. पण आमची सगळी टीम त्या तेवढे वाजता, म्हणजे अभि तर आमची रिहर्सल असायची पार्ल्यात दिनानाथला, तर अभि ठाण्याहूनही तिथे पोहोचायचा वेळेत. मग मला हे खूप बरं वाटायचं. आमची साक्षी म्हणा, पूनम म्हणा, अभय, असे सगळे जण एकदम वेळेवर हजर असायचे. की या बाबतीत कोणाची मला आधी वेळेत नाही आलं की तो माझ्या ब्लॅकलिस्ट मध्ये जायला लागतो माणूस. हळूहळू माझा पारा सरकायला लागतो की वाटतं आपल्या ह्याच्यात जुळणार नाही जास्त. हे शिकण्यासारखं दुसरं मी सांगेन की ती वेळप्रसंगी कठोरी आहे. आम्ही ती वेळ आणत नाही तिच्यावर कधी कशी व्हायची किंवा आमच्या इथे कोणीच नाही झालं. पण आम्हाला हे माहिती की ती प्रसंगी एका आईसारखीच आहे. ती कठोरही आहे, कारण तिचे काही गोष्टी आहेत ज्या तशा तशा व्हाव्या. पण मी म्हणेन की इतकं शिकायला मिळण्यात अजून एक सांगेन की कुठलीही गोष्ट सहज आणि मिळते म्हणून टेक इट फॉर ग्रांटेड घ्यायची नाही. म्हणजे आता ते इतके सिनेमे केले, 300-350 म्हणजे मी तर सांगेन की 500 तर तिने केले, 350 एवढे सिनेमे केल्यानंतर सुद्धा एक व्यक्ती तालमीला, तुम्हाला कसं वाटतंय हे सांगा, माझं काही कमी जास्त होतंय का, हे काही. तर हे जे डाऊन टू अर्थ असणं आहे हे सुद्धा शिकणं होतं. आणि मग आम्हाला हे लक्षात येतं की आपल्याला जो खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, पण हा पल्ला गाठल्यानंतर सुद्धा तुम्हाला इतकं हंबल राहता आलं पाहिजे. तर ही जी जाणीव आहे ही मला असं वाटतं की ही आम्हाला त्या जाणीव कुठेतरी असते, पण ती अधोरेखित हिच्यामुळे झाली. तर हे एक शिकण्यासारखं. आपण जेव्हा एखादी भूमिका करतो आणि सतत करतो, जसं नाटकांच्या प्रयोगाच्या निमित्ताने होतं, आपण नव्याने स्वतःला शोधतो. म्हणजे हे मला फार जाणवतं काही वेळेस. तर ही भूमिका करताना तुम्ही कधी स्वतःला नव्याने शोधायला सुरुवात केली किंवा कुठे तुम्हाला तो धागा सापडला? नाही, खरं तर मी ह्याच्याशी खूप कनेक्टेड आहे. माझं 2007 मध्ये जेव्हा ऍक्सिडेंट झाला, मी 6 महिने बेडवर होते. माझं वजन 110 किलो झालं होतं. मग मला जसं माझे यातले डायलॉग्स आहेत या नाटकात की मला लोक बोलायचे, मी चालायला गेले तरी, कारण मी ज्या बिल्डिंग मध्ये राहते त्याला अम्युनिटीज नाहीये. जुनी बिल्डिंग आहे माझी, 25-30 वर्षांपूर्वीची. त्यामुळे त्याला खाली मला बिल्डिंग मधल्या माहिती हिचा ऍक्सिडेंट झाला, ही बेडवर आहे, पण मी बाहेर जॉगर्स पकडला जायचे, तिथे नाही, माहिती नसायचं. मग म्हणायचं काय तुम्ही इंडस्ट्रीत कामं करता, सिनेमात,
आणि एवढ्या जाड्या कशा होत्या, तुम्हाला कसं सेन्स नाही. तर त्यांना या गोष्टी माहिती नसायच्या. म्हणजे डोळ्यात पाणी येत आहे तर मी कंट्रोल करायचे. म्हणजे या गोष्टी घडतात. तर मला हे माझं वाक्य आहे त्या नाटकात की लोकांनाच आपल्या जाडेपणाची लाज वाटते. खरंच आहे. तर मला हे म्हणायचं की लोकांना खरं काही पडलेलं नाही, पण फिटनेस हा महत्वाचा आहे. कोण आपली घरं चालवायला येत नसतं किंवा काही तुमची आजारपण काढायलाही येत नसतं, पण एवढं इंटरफिअर पण लोक करत असतात बऱ्याच वेळा. कदाचित ते आपल्याला हक्काने आपले समजत असतात पडद्यावर बघून, आपल्याला हक्काने बोलतात, कारण पडद्यावर बघून ते आपल्याला आपलंच मानत आहे. पण ते फील होतं कधीतरी कुठे, म्हणून ते फील होतं. तर मी ही भूमिका बऱ्याच वेळा माझ्याशी कनेक्ट होते, म्हणून मला करतानाही मजा येते. सुरुवातीचा हलके फुलकेपणा, सगळं धमाल करत करत आम्ही एका टप्प्यावर जातो वेगळा ट्विस्ट. खरंच आहे, मजा येते. तू काय सांगशील, तू कुठे स्वतःला नव्याने शोधलं? मी खरं तर या म्हणजे हे जे आई आणि मुलातल्या नात्यातले जे सगळे धागेदुरे आहेत किंवा त्यात जे कुठले मी असं म्हणेन की पैलू येतात, सगळे मी खरं तर आमच्या सिरियलची 5 वर्ष ऑलमोस्ट चालली, 1500 एपिसोड ऑलमोस्ट झाले, त्या सगळ्यामध्ये कुठेतरी या सगळ्याला स्पर्श केला की आई बरोबरचं हळवेपण, आईला समजून घेणं, तिच्याबद्दलचा पॉझिटिव्हनेस, तिची काळजी घेणं. खरं तर या सगळ्याला मी एक स्पर्श केलेला होता माझ्या डोक्यातनं, कामातनं, पण नाटकात ते करणं आणि नाटकाच्या 2.5 तासाच्या विंडो मध्ये ते करणं आणि सातत्याने ते करणं, तेवढंच करणं, हे माझ्यासाठी नवीन. आणि कलाकार म्हणून अलकाताई समोर होत्या, त्यामुळे एक छान वेगळी व्यक्ती होती की ज्यांनी इतकी वर्ष काम केलंय, पण त्यांनी ते जाणवू दिलं. आणि हे सगळं करता करता मी म्हणेन की दिग्दर्शक, लेखिका आणि बाकी टीमच्या मदतीने खरं तर हे खूप सहजतेने मला या रोहन या भूमिकेत शिरता आलं. पण शोध अजूनही सुरू आहे, अजूनही काही नवीन त्याच्यामध्ये करता येतंय का, या सगळ्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचाच असतो, तसंच माझाही आहे. पण आता जेव्हा मी आज नाटक बघणार आहे आणि जेव्हा मी अनेकांना विचारलं की तुम्ही नाटकाला येणार का, तर वजनदार म्हटल्यावर त्यातल्या काही काकू होत्या, त्यांनी विचारलं की अगं म्हणजे खास आमच्यासाठी आहे का? म्हणजे त्यांना, म्हणजे मला एक वाटतं की गंमत त्याच्यामध्ये आहे की डाएट बद्दल आहे का, हे एका वेगळ्या ट्विस्टवर जाऊन. म्हणजे मला हाच प्रश्न आहे की म्हणजे खूप वेळा असं होतं की तुम्ही मगाशी म्हणालात की स्वतः थोडंसं हेल्दी असण्याचं लोकांना वाईट वाटतं की काय कशासाठी, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की फिटनेस असावा पण आरोग्याच्या दृष्टीने, पण फक्त वजनदार म्हणजे तुम्ही स्लिम आहात किंवा तुम्ही जाड आहात यावर तुमची ओळख नाहीये. शेवटी तुमचं कर्तृत्व काय हे खूप महत्वाचं आहे, ते काउंट होतं. तुमची समाजातली ओळख काय, तुमची सोसायटीतली ओळख काय, ही फार महत्वाची. त्या दृष्टीने वजनदार असणं फार महत्वाचं व्यक्ती यावरचं हे भाष्य करणार आहे. आणि शेवटचा प्रश्न की तुम्ही मगाशी म्हणालात की आपल्याला फिजिकली स्वतःला फिट ठेवणं महत्वाचं आहे, तेवढंच ना मेंटली फिट ठेवणंही महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही एवढ्या 12 तासांच्या सगळ्या शिफ्ट करत आहात, ऍट द सेम टाइम घरी वेळ देणं, म्हणजे एका बाजूला कधीतरी सिरियलही चालू आहे, एका बाजूला नाटकही चालू आहे, सिनेमाही चालू आहे, सगळं येऊ शकतं, दोघांनाही असं होऊ शकतं. मेंटली तुम्ही स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय करता? नाही, मला एकतर वाटतं की सोसायटीत मिक्स होणं फार गरजेचं आहे. आपलं आपण, मी आता स्वतःला समजा म्हटलं मी कोणीतरी ग्रेट आहे, मी एवढे सिनेमे केले, ही काय मुलं आत्ताच आलेली आहे, त्यांच्यात काय मिक्स व्हायचं, असं मी केलं तर मी एकटी पडेल, तो ग्रुप नाही एकटा पडणार, ते मजा करतील. त्यापेक्षा उलट मी त्यांच्यात जेल होणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही धमाल करतोय. जर तो ती धमाल केली तर मला स्ट्रेसच जाणवत नाही, आणि हे माझं टॉनिक आहे. काम करणं म्हणजे वर्कोलिक होणं हे माझं टॉनिक आहे. मी आता म्हणजे खरंच मी यावर्षी 60 होणार कम्प्लीट, मला हो ना, पण मला मजा नाही वाटत. पण मजा येते की हे माझं खरंच सांगते की एनर्जी देतं मला काम. त्यामुळे मी सतत काम करत असते, घरच्याही जबाबदाऱ्या तेवढ्याच सांभाळते, त्यामुळे असं काही वाटत नाही. मला वाटतं आपल्याला हे उपजतच स्त्रियांना असतं देणं, परमेश्वर होणं, सगळं होणं. अभिषेक तू काय सांगशील? ऍक्च्युली हिचं उत्तर ऐकत होतं, मला माझं विचार करायला वेळच मिळाला, इतकं मी ऐकत होतो. मेंटली फिट राहण्यासाठी मला असं वाटतं तुम्ही अवांतर कुठल्या तरी गोष्टी तुमच्या आजूबाजूला असल्या पाहिजे. एक तर ते वाचन असेल, वाचन हे व्यायाम आहे, ऑक्सिजन मिळणं महत्वाचं आहे. चांगली गाणी ऐकणं, चांगले सिनेमे बघणं, चांगल्या लोकांना भेटणं, चांगल्या लोकांनी संपर्कात राहणं, म्हणजे काम सोडल्यास तुमचं आयुष्य आहे आणि त्या आयुष्याकडे तुम्ही जेवढे जाल
तुमचं काम हे तुमचं आयुष्य नाही. बऱ्याचदा या फील्ड मध्ये असं होतं की लोक त्यांच्या कामालाच त्यांचं आयुष्य समजून पूर्णपणे त्याच्यातच असतात. तसंही नको करायला, तुम्ही तुमचं आयुष्य बॅलन्स केलं पाहिजे. येस, आणि आपली एक फॅमिली आहे ज्याची ओढ आपल्याला प्रत्येकालाच असते. म्हणजे आम्ही आमची कामं संपली की धडाधड प्रत्येक जण आपापल्या घरी पळतो. म्हणजे ते घरची ओढ असतेच. आपली माणसं जी हक्काची आहेत ती आपली वाट पाहत असतात, फोन करत असतात, सगळं ते जोडलेली आहेत. ती आपली एनर्जी आहे, सगळ्यांची सपोर्ट आहे आपला मोठा. अगदी. आणि तुम्ही दोघंही तसे म्हणजे इतके छान मेंटली फिट आहे अशा पद्धतीने म्हणाला. कारण तुम्ही तुमचा एक ऑरा असतो, प्रत्येक व्यक्तीचा एक ऑरा असतो. तुम्हाला दोघांनाही भेटून मला असं होतं की थोडीशी धाकधूक मला अलकाताईंसाठी होती की पहिल्यांदा भेटते की कशा पद्धतीने मी सुरुवात करू, पण भेटणार अरे नाही यांच्याशी गप्पा मारायला मजा येणार आहे. खरोखर म्हणजे आज इंटरव्ह्यू आहे म्हणून नाही, एरवी सुद्धा जेव्हा लोक बायका कोणीही मुली त्यांना भेटायला येतात तर त्यांच्या पाया पडतात, कधी कधी भारावून जाऊन, किंवा त्यांच्यावर त्यांना फोटो काढायला असतो. पण त्या इतक्या प्रेमाने त्या सगळ्यांना हँडल करतात, इतक्या प्रेमाने. त्यांचा जो प्रेमाचा ओढ असतो त्याला छान ते त्यांच्या पद्धतीने त्यांना समजून घेतात आणि कम्फर्टेबल करतात. आणि हीच क्वालिटी आहे मला वाटतं. जर माणूस खऱ्या आयुष्यात असा असेल ना तरच तो इतके सातत्याने अशा भूमिका करू शकतो आणि मग त्याचा ऑरा तसा क्रिएट होतो. नाही, आणि मला असं वाटतं की आपण प्रेक्षकांना दुखावून नाही चालणार कधी. हा प्रेक्षक आहे ना तोच आम्हाला म्हणजे डोक्यावर बसवतो, आमच्यावर प्रेम करतो. आणि म्हणून मी जवळजवळ आता 40 वर्ष नायिका म्हणून काम करते किंवा काय, आता कॅरेक्टर आर्टिस्ट असेल, पण याच्यामुळेच टिकले, या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे. तर मी माझ्या आलेल्या किती गर्दी असू दे, मी प्रत्येकाशी अर्धा मिनिट बोलते, हसते, फोटो काढते, नाही पण नाही म्हणत, कारण त्यांच्या तेवढ्याच आठवणी असतात. बरोबर. तर मला नाही आवडत की प्रेक्षकांशी असं वागायला कधी. आणि तो अनुभव मला खरंच म्हणून येताना आला की अलकाताईंना भेटायला येऊ का. त्यामुळे कदाचित ते काका आले तर नक्की मी भेटायला घेऊन येईल. आणि तुमच्याशी गप्पा मारून कमाल मजा आली. म्हणजे वा, असं वाटलं मला अलकाताई लोक तुमच्याकडे बघून का भारावून जात असतील ना हे मला आता कळतं. म्हणजे इतके तुम्ही कॉपरेटिव्ह आहात दोघे. आणि वजनदार हे नाटक जेवढं नावात वजन आहे तेवढं नाटकातही खूप वजन आहे. आणि 15 प्रयोग म्हणाला तर मी खरंच म्हणेन 1500 काही फार दूर नाहीये. 1500 नक्की होतील. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा मी आवाहन करेन की अगदी आवर्जून कोणत्याही नाट्यगृहामध्ये जाऊन वजनदार नाटक बघायला विसरू नका. आणि त्याचसोबत आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.